बघा, केस करा किंवा काही करा, पण तुम्ही घरात काही जाऊ शकत नाही. आता उद्याच पाडतो की नाही बघा. अहो निदान आमच्या नकटूच्या लग्नापर्यंत तरी वाडा पाडू नका. दामोदररावांची अटच होती तशी, लग्नाच्या आधी वाडा पाडलात ना तुमचं कधीच चांगलं होणार नाही. दामोदररावांचं अस्तित्व अजून या घरात आहे. चंदू, सूर्या, शैला. अप्पासाहेबांची हाक, अप्पासाहेबांचा आवाज येतोय. घरातलं सामान पण दिसत नाही. सगळे उचकं उचलून गेले की काय? शैला, शैला, शैला. नाही नाही, हा तरी यांचा आवाज आहे. एक मिनिट, हा यांचा आवाज आहे. कुठे आहात तुम्ही? शैला, अरे दरवाजा उघडा. हाक मारतात मला भास झालाय. मला जयंता काकाचा आवाज ऐकू येतोय. ना बाहेर गोंधळ घालतायत हे. अरे दरवाजा उघडा, मी आत आहे. आई बाबा आत आहेत. काय? हो. चंदू, सूर्या, शैला. अरे हा भाऊजींचाच आवाज आहे. भाऊजी, हो जयंता भाऊजी. अरे मी आतच आहे. भाऊजी, इन्स्पेक्टर साहेब, माझे बाबा आते, त्यांना प्लीज सांगा की चावी द्यायला. म्हणजे जयंताला तुम्ही आतमध्येच कोंडून ठेवलं, जेणेकरून आम्हाला त्याला शोधता येणार नाही, हो ना साहेब? त्याला अटक करा. साहेब, मी नाही कोंडलं त्यांना. मग जयंत आत कसा काय? तर मला काय माहित. हे बघा, ते महत्वाचं नाहीये. माझे बाबा आत आहेत आणि त्यांना बाहेर काढायचंय पटकन. तुम्ही प्लीज चावी द्या. नाही, असं कसं चावी देणार? नाही देऊ शकत चावी. असं कसं चावी नाही देऊ शकत म्हणजे? हे बघा साहेब, 2 दिवस झालेत माझे बाबा आतमध्ये आहेत. त्यांनी काही खाल्लं नसेल, प्यायलं नसेल. तुम्ही प्लीज त्यांना सांगा, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना चावी द्यायला सांगा लवकर. चावी द्या त्यांना. चला चावी द्या. चला द्या, चला लवकर. कुठे होता तुम्ही? किती काळजी वाटली मला तुमची. काय तुम्ही असं करता? आताच बाहेर आलो, बघितलंच ना आता. आताच होतो मी. शैला जरा गप्पा बाईस. तो का तुरुंगात बाहेर आलाय का? चला, बस झाला. लवकर बाहेर या, मला कुलूप लावायचं आहे. नाही, अजिबात नाही. का? हे बघा साहेब, आमचा एक माणूस अजूनही घरामध्ये होता. याचा अर्थ काय की आम्ही घर अजून रिकामं केलेलं नाहीये. हा वाडा अजूनही आमच्याच नावावर आहे सर. नाही, पण साहेब त्यांचं बरोबर आहे. ठीक, आज शिरलात तुम्ही घरामध्ये, पण लक्षात ठेवा, तुमची मुदत संपत आली. 2 दिवस, फक्त 2 दिवस. बघतो तुम्हाला. आज मला जयंताचा अभिमान वाटतोय. मला पण. आमच्या बहिणीचं अगदी योग्य माणसाशी लग्न झालं. हो हो जयंता भाऊजी, तुम्ही नसतात तर आम्हाला सगळ्यांना बाहेर राहावं लागलं असतं. मग कोणी लग्न केलं असतं माझ्या नकटू बरोबर? खरंच फक्त तुम्ही आणि तुम्ही होतात म्हणूनच आज वाडा वाचलाय. चला मग आता बसूया. हॉल मध्ये बसूया. तुम्हाला आपलं बसूया म्हटलं की तेच सुचतं. काही खाल्लंय का तुम्ही? भूक लागली का तुम्हाला? या तुम्हाला. बसा, मी तुम्हाला चहा आणि 2 बिस्किट देते. या बस. तू काल रात्री मला प्रॉमिस दिलंस आणि आज पूर्ण पण केलंस. थँक्यू. आज मी या घरात आले. थँक्यू नीरज. थँक्यू सो मच. तू खूप लकी आहे खरंच. तू काल रात्री मला प्रॉमिस दिलंस आणि आज पूर्ण पण केलंस. थँक्यू. आज मी या घरात आले. थँक्यू नीरज.
थँक्यू सो मच. नुपूर, ही अंगठी मला तुला द्यायची आणि विचारायचंय, तू माझी होशील का? पण भीती वाटते तू रागावशील. हो म्हणालीस तर? नाही म्हणालीस तर? सगळ्यांसमोर ही अंगठी तुला कशी देऊ मला कळत नाही यार. गॉड, कन्फ्युजन. इतका कन्फ्युज तर मी युएसच्या एंट्रन्सच्या वेळेस पण नव्हतो. नीरज, काय काय लपवतोस? काय नाही काय? ते नीट करतोय. ते असं काय सगळं मेस्टअप झालं म्हणून नीट करतोय. तू का अचानक येतेस? आलीस का? सहज. मी येऊ शकत नाही का? येऊ शकतेस ना, सगळं तुझंच आहे. पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. मी विचारलं होतं तू काय लपवतोस? मी काही 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 नाही लपवते. वेडी आहेस का तू? नथिंग. नीरज, तू खूप बदललायस. हा, थोडा बारीक झालोय. ते ऍक्सिडेंट झालं ना. आणि शट अप. मग? असं नाही रे, म्हणजे तू ना आधी सारखा बोलत नाहीस माझ्याशी. हा, तो आवाज थोडा. शट अप. तसं नाही रे, म्हणजे तू असं बदलल्यासारखा वाटतोस. चल, असं काही नाहीये. म्हणजे तुला असं वाटत असेल की मी वेगळा वागतोय, पण बाकीच्यांना कोणाला वाटत नाही. दे आर ओके विथ मी. नो प्रॉब्लेम. खरं का? हो, खरं काय ते सांगून टाकू का हिला? रिंग 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 वाजते फोनची. फोनची रिंग वाजते. मी आलोच. तू पण जा. का? नाही, बस इथे बस. इथे का पण? बस तू. असा काय हा? आणि काय लपत होता? बघू का? नको नको. नीरजला काय वाटेल? काय वाटेल? काय नाही वाटणार. तशी मी त्याची खूप चांगली फ्रेंड आहे. नाही, पण अशा दुसऱ्यांच्या वस्तू लपून बघायच्या नसतात. चांगली सवय नाही. आणि मी काही तशी मुलगी नाही. हे रिंग. हा स्वीट. तरी ना अर्जूसाठी आणली असणार आहे. पण मग असा काय हा दाखवायची ना मला. हा, किंवा मला नंतर दाखवणार असेल. छान आहे पण. नुपूर, असा काय तू अचानक येतोस? पाहिलंस खाली काय चाललंय ते? कसला घमघमाट सुटलाय. कौतुक सोहळा. हा, ते काय असतं कौतुक सोहळा? अरे, जयंता काकामुळे पण घरी परत आलो की नाही, त्यामुळे सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ बनतात. अच्छा, नाईस. काय काही जाणवते का तुला? नाही, कुठे काय? तुला म्हणजे काही वाटतंय का तुला? तेच, तू बदललायस. एवढंच ना?
द्या द्या द्या. एक ढोकळा ढोकळा. शैला भरव त्याला जिलेबी भरव. हे घ्या, हे घ्या. खा खा खा. पोटावर जरा गोड छान हे लागेल. ढोकळा. एकच पोट आहे माझं, किती खायला घालणार अजून. अहो भाऊजी खा हो, आज तुमच्यामुळे घरी परत आलोय आपण सगळे. येस बरोबर. मला तर अपेक्षाच नव्हती. लता कधीतरी गोड बोलावा का माणसानं. आज खरा अभिमान वाटतोय आमच्या शैलाचं लग्न जयंता भाऊजी बरोबर करून दिलं त्याचा. विनाकारण तुम्हाला एवढे बोल लावले इतके दिवस. तुम्ही होतात म्हणून हा वाडा वाचला, हे शक्य झालं खरं तर. शैला अगं नशिबाला दोष देत होतीस ना, आता बघ नशिबानंच वाचवलं की नाही. हो हो घ्या घ्या. अरे इतकं गोड एकदम खाल्लं तर मला डायबिटीज होईल. काही नाही होणार. अहो 2 दिवस पोटात अन्न नाही, काही खाल्लं नाहीये तुम्ही. अगं खाल्लं नाही, प्यायलो पण नाहीये. पण खरंच जयंता तुझ्यामुळं तो उदय टिकेकर ना शेपटाला पाय लावून पळाला. हो कायद्यावर बोट ठेवत होता. आज बरोबर अक्कल आली असेल त्याला. पेपर दाखवत होता पेपर. हॅलो एव्हरीबडी. अरे हू आर यू आणि व्हाय आर यू? मी दामले वकील. नीरजनी मला बोलवलंय. अच्छा. प्रॉपर्टी संदर्भात काही केस होती म्हणाला. हो हो या या लवकर या. नाही 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 चौथी. अरे पण वकील कशाला पाहिजे आता? उदय माझ्यामुळे पळून गेला ना, आला तर येऊ दे परत. मी आहे, काय घाबरत नाही. येऊ दे. अरे पण तुम्ही नेमके आत कसे राहिलात? म्हणजे आपण सगळे तर विसर्जनासाठी बाहेर पडलो होतो ना. तुमची सगळी गणपती विसर्जनाची तयारी चालू होती ना, तेवढंच माझ्या लक्षात आलं की केस विंचरायचे राहिले. कारण चौपाटीला खूप हवा असणार ना, सुंदर केस तिकडे विस्कटणार, म्हणून मी केस विंचरण्यासाठी गेलो होतो. काका राहू दे. अरे खरंच केस विंचरायला गेलो होतो. आम्हाला ना चांगलं माहिती आहे तुम्ही का थांबला होता ते. हा ते तर आहेत, पण केस विंचरायला खरोखर गेलो होतो मी. आणि तिकडे केस विंचरायला गेलो आणि तेवढ्यात नाही नको, आज नको, आज विसर्जन. मननिरपेक्ष संयम मनावर. संयम संयम. माय गॉड. म्हणजे पपुड्या या घरानंच थांबवलं जयंत भाऊजींना बाहेर जाण्यापासून. अगं मला तर वाटतं दामोदर रावांनीच केलं असणार आहे सगळं. मला त्यांचा ना वावर जाणवतो घरात. खरं आहे तुमचं. खोटं बोलायची सवय नाही मला. नाही हो, मलाही कधी कधी वाटतं की कोणतरी मला पाहतंय, हाक मारतंय, शेवंती शेवंती. काय ग सतत मध्ये 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 बोलायची सवयच लागलीये का? एकतर माझ्या संसारामध्ये सुद्धा आलीस आणि आता पुन्हा. देवाची कृपा झाली पण नाही. शैला यात कसलेली देवाची कृपा? ही माझ्या नशिबात आली आहे ती. अहो आईसाहेब मी त्याबद्दल नाही म्हणत आहे. आज जे झालं ना त्याबद्दल म्हणते की देवाची कृपा झाली आणि हे घरात थांबले, नाहीतर आपलं घर हातचं गेलं असतं ना. नो 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 शैलावंश. जयंत भाऊजी मुद्दाम नाही थांबले काही. त्यांच्या डोक्यावर प्लास्टर पडलं आणि ते बेशुद्ध पडले. आमच्या यांच्या डोक्यावर प्लास्टर पडलं असतं हे बेशुद्ध पडले असते ते घरात राहिले असते. उगाच एवढं सगळं खाऊ घातलं आहे साहेब आपण. उगाच काय उगाच? 2 दिवस घरात राहिले, ते काही खाल्लेलं सुद्धा नाहीये त्यांनी आणि प्यायलेलं सुद्धा नाहीये. काही नाही कावळा बसाशी आणि फांदी मोडाशी एकच गाठ पडली. हो की नाही पपुड्या? तुझ्या पण डोक्यावर समजा प्लास्टर पडलं असतं तर तू पण बेशुद्ध पडला असतेस की नाही? तुमच्या पपुड्याच्या डोक्यावर लहानपणीच पडलंय, तो केव्हाच डोक्यावर पडलाय. प्लीज आतापर्यंत पपुड्या 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 पण एवढा मोठा घोडा झालाय तरी सुद्धा त्याला पपुड्या पपुड्या म्हणून एवढंच करून ठेवलंय. खाओ तुम्ही. असं कसं बोलता म्हणजे काय? उगीच काहीतरी बोलत राहायचं. एवढं
माझ्या नवऱ्याने एवढं चांगलं काम करून दाखवले त्याचं कौतुक म्हणून नाही बरोबर आहे अजून त्यांच्या तोंडात. माझ्या डोक्यात गडबड आहे. नाही आम्हाला सवय आहे, रोजचं आहे ना. अहो त्या खालच्या गडबडीबद्दल बोलत नाही मी, या पेपरमुळे जी गडबड होणार आहे त्याबद्दल म्हणालो. हो अच्छा सर, तुम्हाला काय वाटतंय? उदय परत येणार आणि लवकरच येणार. तुम्ही वकिलात की ज्योतिषी? मामा कसं बोलतात ते? सर तुम्ही बोला प्लीज. आता तुमची मुदत संपली. आजी अहो तुमची नाही हो, या पेपरची. अहो सगळ्यांच्या सह्या आहेत यावर. आई साहेब, सूर्यकांत, तुम्ही. त्यांनी ना पक्के पेपर तयार केले आहेत. इतक्या जणांपैकी कोणीच का वाचले नाही? नाही, खरं तर कसं आहे की आमच्या नकटूचं त्यांच्या मुलाशी लग्न जमणार होतं, म्हणून आम्ही सह्या केल्या होत्या. सह्या केल्या ना, मग आता घरी रिकामं करून द्यावं लागेल. मी काय विचारतो सर, काही वे आउट आहे का दुसरा? हो आहे ना. आपण फक्त चिटिंगची केस फाईल करायची. अच्छा अच्छा, मग ती लढत राहायची, पण त्यात वेळ जाणार. चालेल ना. आणि पैसाही. नाही मग नको, आपण दुसरा कुठला तरी पर्याय बघूया. मला नाही वाटत माझं लग्न होईल. पुरा मी आहे ना. हा, मी आहे ना. काहीतरी ऑप्शन, म्हणजे काहीतरी होईल तुझं लग्न. यू डोंट वरी असं म्हणायचं होतं मला. डोंट वरी. पण मामा काही झालं तरी आपलं घर त्या उदय टिकेकरच्या हाती जाता कामा नये. हो हो. मी निघू? हा निघू का? हा निघ. बरं निघतो मी. अरे एक गोष्ट तुम्हाला द्यायचीच राहिली. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं मी निघू? थांबा. काय रे? ही तुमची. कसं? थँक्यू. हे घ्या. एक उपाय सांगतो. मला पण सांग. उदय बिल्डरशी प्रेमाने वागा. एवढंच ना? येत. होय. बघितलंस ना, ऐकतीस ना कसं काय सांगते? माझ्या नवऱ्याने एवढं कौतुक करून दाखवलं, एवढं सगळं कौतुक काय चाललंय? अरे तिथे ते काय म्हणतात, तुमचं इथे काय चाललंय? बरं आता वकील साहेबांनी सांगितलंय की गोड बोलून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. आई, मामी, गोड बोलून. कळतंय का तुम्हाला तुमचं काय चाललंय? नीरज तू बोलूच नकोस. त्याला कशाला काही बोलताय? त्याच्यामुळे झालं ना सगळं. हा, त्याने घोळ घातला नसता तर हा वाडा आता आपल्या हातात राहिला असता. अहो किती दिवस तेच तेच ऐकवणार आहात तुम्ही? शेवटपर्यंत बोलत राहणार मी. नीरज ऐकलंस ना बहिणी काय बोलतायत ते? मला एक काम आठवलं, मी जातो. अरे नक्टू, अगं शैला, ते मला खूप झोप येते ग. लता तू का भांडतेस? आपण घरात आलो ते महत्वाचं नाहीये का? आयुष्यात कधीतरी तुम्ही माझी बाजू घेतलीत का? अरे शैलावंच तुम्ही तरी शांत व्हा. अगं मी गप्प बसते ना, त्याचाच गैरफायदा घेतात या. हो, मी कसा काय फायदा घेतला तुमचा? घरावर हक्क मिळावा म्हणून थांबलात ना. नीरज लग्नाला तयारच नाही म्हटल्यावर तुम्ही का थांबला? तुम्ही निघून जायला हवं होतं ना. हक्काचं मला सांगू नका. हा, माझाही हक्क आहे या घरावर. हो का? कसा काय हक्क आहे सांगा बरं? नाही सांगू दे ना. नणंद आहे आपल्या त्या. तुम्ही चला बरं माझ्याबरोबर. सांगू दे मला. हक्काच्या गोष्टी करताय. कसं बोलतात ऐकलंस तू? ती तशीच आहे, काय करणार? पहिल्यापासून तशीच आहे ती. तू ये माझ्या बरोबर. शैला आधी आत चल. आधी आत चल. तू आधी आधी. अरे पण तू मला का सांगतोयस? तू हे लता वहिनींना सांग ना. अगं तू माझं पूर्ण ऐकून घेणारस का? नाही, काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. असं कसं बोलतात त्या? माझा काही हक्क नाहीये या घरावर. अरे या घरात मी जन्मले, लहानाची मोठी झाले, वाढले, बागडले, तरी माझा काही हक्क नाहीये. तसं काही नाहीये. तसंच आहे ते. या घरात असतानाच माझं लग्न ठरलं. सासरी न जाता इतकी वर्ष मी या घरात संसार करते, तरीही माझा या घरावर हक्क नाही. या घरातल्या भिंती, तो वड, घरातलं देवघर, देव, या सगळ्यावर तुमचं जेवढं प्रेम आहे ना तेवढंच माझं सुद्धा आहे. तरी माझा काही हक्क नाही या घरावर. हो, तुझाच हक्क आहे. या घराची मालकीण तूच आहेस. या घरावर तुझाच हक्क आहे. बस. तू सुद्धा चिडून बोलतोयस ना माझ्याशी? अगं मला मालकीण नाही व्हायचं रे, पण माणुसकीची अपेक्षा सुद्धा करायची नाही मी. शैला, तू या घराची मालकीण आहेस हे मला माहिती आहे आणि मी चिडून बोलत नाहीये. माझे तीर्थरूप म्हणजे तुझे मामा या प्रॉपर्टीचे फक्त केअरटेकर होते. या घराची मूळ मालकीण तू आहेस. पण तूच शपथ घातली आहेस ना ही गोष्ट बाहेर कोणाला कळता कामा नाही म्हणून. लताला सुद्धा माहित नाही का अजून? बाई खरंच की? मग
कशी काय ही गोष्ट माझ्या डोक्यातून निघून गेली?